माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी नेहमी म्हणलोय की सोलापूरला एका शब्दाचा शाप आहे, तो म्हणजे पाण्याचा दिवस। आपल्याला शोकांतिकेने सांगावं लागतं की आमच्याकडे पाण्याचा दिवस आहे, आठवड्याला एकदाच पाणी आपल्याला मिळतं। पण मी निवडणुकीत शब्द दिला होता की पुढच्या दिवाळीच्या किमान आठवड्यातनं दोनदा पाणी देण्याची जबाबदारी एक पाणीदार नगरसेवक तुम्ही मला म्हणलाय तर ती माझी जबाबदारी आहे। मी त्या अनुषंगाने प्रयत्न केला, आयुक्तांना भेटलो, फॉलोअप घेतला आणि मला त्यावेळेस आतनं काही गोष्टी लक्षात आल्या की 1000 कोटी खर्च करून पाईपलाईन येते, परंतु आल्यानंतर जे पाणी फिल्टर करून शहरात द्यायचं आहे ती जागा सध्या महापालिकेने ताब्यात घेतलीच नव्हती, पाकणीची वन खात्यातली, आणि त्याचं टेंडर 20 कोटीचं काढलं, वर्क ऑर्डर सुद्धा दिलं, परंतु डीपीसी त्याचा आवाज उठवला। आयुक्तांनी, जुन्या आयुक्तांनी तिथं कबुली दिली की अशी जागाच ताब्यात नाहीये। मग ती गोष्ट फडणवीस साहेबांच्या निदर्शनात आणून दिली, त्याची फाईल आता पूर्ण प्रोसेस झालेली आहे। अंतिम टप्प्यात या 8-10 दिवसात त्या फाईलला मान्यता मिळाल्यानंतर तिथं काम चालू होईल। ते प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला वर्ष जाणार आहे। ते WTP वॉटर ट्रीटमेंट प्लांट झाल्यानंतर आपल्याला आठवड्यातनं एक दिवस आड पाणी येणार आहे, म्हणजे आठवड्यातनं किमान 3 वेळा आपल्याला पाणी येणार आहे। परंतु आता ज्यावेळेस ही दुहेरी 1 महिन्यात पूर्ण होईल त्यावेळेस आठवड्यातनं किमान 2दा पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे। आम्ही निश्चित त्यात यशस्वी होऊ हा विश्वास आपल्याला देतो। अधिवेशनाच्या काळात 3-4 वेळा मी फडणवीस साहेबांना आमदार झाल्यापासून भेटलो आणि त्यांना सांगितले की साहेब 1000 कोटीचं पाईपलाईन तुम्ही आणून देताय, पण आल्यानंतर ना आमचा फक्त स्मार्ट सिटीज आम्ही डेव्हलप केलाय, म्हणजे आपल्या शहर उत्तरचा गावठाण भाग असेल कन्ना चौक पर्यंतचा आणि आपल्या शहर मध्यचा रेल्वे स्टेशन पासून रंगभवनचा परिसर, उर्वरित जुळे सोलापूर असेल, हद्दवाड भाग पूर्व भागातला असेल किंवा देगाव बाळे ह्या सगळ्या पश्चिम भागातला जर हद्दवाडाचा विचार केला आणि समतोल पाणी पुरवठा करत असेल तर आम्हाला नवीन टाक्या स्टोरेज आणि नवीन वितरण प्रणाली जोपर्यंत आम्ही करत नाही तोपर्यंत आम्ही 24/7 पाणी देऊ शकणार नाही। तर साहेबांनी बैठक लावली, त्या बैठकीमध्ये सगळे उच्चस्तरीय अधिकारी होते। त्यांनी म्हणले आता तर 1000 कोटी रुपये दिलाय आणि आता आणखीन कसं पैसे द्यायचं। मला माझ्या नेतृत्वावर प्रचंड अभिमान आहे की साहेब म्हणले सोलापूर महत्वाचं शहर आहे, सोलापूर महत्वाचं शहर आहे। जर 1000 कोटी देऊन त्यांचे पाण्याचे दिवस कमी होणार नसतील तर आपल्याला ही निधी प्राधान्याने दिली पाहिजे। मग त्यांनी चर्चा केली की हे कुठल्या स्कीम मध्ये बसवता येईल आणि त्यांनी सांगितलं की आता मी 100-150 कोटी रुपये प्रायोरिटीने देतो, तुम्ही प्रस्ताव पाठवा आणि स्टोरेजसाठी काय काम करता येईल ते करा, तुम्हाला पूर्ण निधी देण्याची जबाबदारी माझी असेल, ते मी बघून घेतो कुठल्या योजनेत बसवून घ्यायचं आहे। म्हणजे मागितलं की त्यांनी दिलं, याचा पुन्हा अनुभव आला। जसं त्यांनी माझं पालकत्व घेतलंय तसं त्यांनी सोलापूर शहराचं पालकत्व घेतलंय, याचाही आनंद होतोय। त्यामुळे निश्चितच तुम्ही मनात ठेवू नका की पालकमंत्री बाहेरचा आहे, स्वतः गोरे साहेब सुद्धा या बैठकीला होते। आपण उलट जास्त मागून त्यांच्याकडनं घेऊन आपले सगळे कामं पूर्ण करून घेऊयात हा विश्वास देतो। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।